नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 3 जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्यातील शेती व्यवसायात महिलांचे योगदान 81% जास्त असूनही जमिनीची मालकी नसल्यामुळे अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही। ही पुरुष प्रधान पद्धत बदलण्यासाठी आणि महिला शेतकऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले महाराष्ट्र महिला शेतकरी समीक्षीकरण विधेयक 2026 आज विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडले। सरकारच्या या नव्या कायद्यामुळे महिलांना शेतकरी म्हणून स्वतंत्र कायदेशीर मान्यता मिळणार आहे। महिला शेतकऱ्यांना बँक कर्ज, पीक विमा, कृषी अनुदान, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठ उपलब्धता आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली जाणार आहे। तसेच महिला शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र मदत केंद्रे आणि तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे। या नव्या धोरणाअंतर्गत केवळ पारंपरिक शेती करणाऱ्या महिलाच नव्हे तर पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग आणि वन उपज संकलन करणाऱ्या महिलांनाही शेतकरी म्हणून ओळखले जाणार आहे। भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित महिला शेतमजुरांसाठी यात विशेष तरतुदी असतील। महिला शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर नावांची नोंद करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील। तसेच शेतीशी संबंधित आकडेवारीमध्ये स्त्री-पुरुष शेतकऱ्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती 2026 योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर व्याज आकारण्यात येऊ नये अशी स्पष्ट सूचना राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिली आहे। सहकार विभागाने गुरुवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला। शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील कर्जमुक्ती आणि एक वेळ समझोता OTS योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 1 एप्रिल 2026 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 1 एप्रिल 2026 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्याज आकारणी केली जाऊ नये असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। बळीराजाला स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांसाठी आता शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी द्यावी लागणार नाही। इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। याबाबतचे निवेदन गुरुवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले। यानंतर विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर व अन्य काही सदस्यांनी मंत्री बावनकुळे यांचे अभिनंदन व्यक्त केले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या योजनेतून प्रवास करत असलेल्या सर्वच नागरिक व लाडक्या बहिणी या सर्वांनाच NCMC हे स्मार्ट कार्ड महामंडळाने अनिवार्य केले आहे। हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी लाडक्या बहिणींसह सर्व सवलती योजनेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी फक्त 28 दिवस राहिलेले आहेत। त्यानंतर 1 ऑगस्टपासून हे कार्ड नसलेल्यांना कोणालाही सवलतीतून प्रवास करता येणार नाही। सवलत योजनेतील प्रवाशांना येत्या 28 दिवसातच स्मार्ट कार्ड काढावे लागणार आहे।
एसटी बसचा प्रवास स्मार्ट व डिजिटल होत असून सवलत योजनेतील प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC सक्तीचे केले आहे. ही डिजिटल क्रांती असून प्रवाशांना प्रवासात तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ वाचेल, प्रवासाचा अनुभव सुखकरही होईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. अनुसूचित जमातीच्या जात पडताळणी प्रक्रियेत होणारा विलयास त्रास आणि त्यातील गुंतागुंत आता लवकरच कायमची संपणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत ती पूर्णपणे ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आदिवासी बांधवांना प्रमाणपत्रासाठी होणारा हेलपाटा थांबणार असून संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे. विधान भवनात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रे आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षित डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. AI प्रणालीचा वापर करून अर्जाची प्राथमिक छाननी आणि दुबार अर्जाचा शोध घेतल्यास प्रक्रियेत वेग येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री बळीराजा पानद रस्ते योजनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. पानद रस्ते योजनेतील अनेक अडचणी दूर करण्यात येत आहेत, तर काही गावात अजूनही शेतकरी आडमुठी भूमिका घेत आहेत. त्यांच्या विरोधात मोठ्या कारवाईची शक्यता आहे. त्यांना सरकारने यापूर्वी थेट इशारा दिला आहे. तर ज्या ठिकाणी पानद रस्त्यातील अडचणी दूर झाल्या आहेत त्या ठिकाणी पानद रस्त्यांसाठी आता निधीच्या तरतुदीविषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. आषाढी वारी दरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील चरणसेवा उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. राज्यातील 11 जिल्ह्यातील पालखी मार्गांवरील सुमारे 400 मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 12,000हून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. ज्या वाहनधारकांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवले नाहीत त्यांच्यावर कारवाईचा बगाडा उगारण्यात येणार आहे. HSRP बसविण्यासाठी 30 जून ही शेवटची मुदत होती. त्यात छत्रपती संभाजीनगर RTO कार्यालयाच्या अंतर्गत दिवसभरात 1116 वाहनधारकांनी नोंदणी केली. मात्र तब्बल 1,68,000 वाहनधारकांनी या नंबर प्लेटकडे पाठ फिरवली आहे. त्यासाठी नोंदणीही केलेली नाही. त्यामुळे असे वाहनधारक कारवाईच्या रडारवर आहेत. अशा वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. ही नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनधारकांना 1,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. 30 जूनपूर्वी जुन्या वाहनधारकांनी HSRP बसविण्यासाठी नोंदणी करून अपॉइंटमेंट घेतल्यास अशा वाहनधारकांवर दंडाची कारवाई होणार नाही. ही नंबर प्लेट नसेल तर RTO कार्यालयात वाहन हस्तांतरण, पत्ता बदल करणे, कर्जबोजा उतरविणे, कर्जबोजा चढविणे, वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण कामे केली जाणार नाहीत. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.